नमस्कार मित्रांनो, मी अतुल सुवर्ण सावंत सातारा अतुल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण गावी येऊन 4-5 दिवस झाले, पण आपण बोललो होतो की भूषणगडला जायचं आहे. आपण आज निघालो आहे. तर आता वाजलेत 2:30 आणि आपण आता भूषणगडसाठी जाणार आहोत. आणि भूषणगड इथून 2.5 ते 3 किलोमीटर आहे फक्त. तर आपण निघालोय. आपल्याबरोबर आपले मित्र आहेत. तर चला निघूया. भूषणगडच्या पायथ्याशी गेल्यानंतर आपण भेटू. तर चला निघूया आपण. मित्रांनो, आपलं छोटं गाव आहे, जास्त काय मोठं गाव नाही आपलं. आपण आता स्टँडवरती आहोत. हे आपल्याकडे असं स्टँड आहे. हे दुकान जे दिसते विघ्नहर्ता कलेक्शन, हे आपल्या मित्राचं दुकान आहे. ह्या गावामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झालेलं आहे. भरपूर गाड्या वगैरे पाडले, दुकान वगैरे झालीत. पहिलं गावामध्ये दुकान वगैरे काही जास्त नव्हती, फक्त किराणा मालाची. कपडे वगैरे जायचं झाले तर निमसोड या ठिकाणी जावं लागायचं. पण आता कपड्याचे दुकान झाले, मेडिकल झाले आणि बंगले वगैरे भरपूर झालेत. ही शाळा आहे, या ठिकाणी मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तर इथं आपल्याला एक मळा लागतो. हा आहे देवफोडे मळा. हा पण होळीच्या गावामध्येच मोडतो. तर इथं पण काही जास्त घरे नाहीत, पण माझ्या अंदाजे 15-1 घरं असतील. या एक द्राक्षाची बाग. ते पूर्ण हिरवगार. ते आहे पाटाचं पाणी. पाटाच्या पाण्यामुळे या ठिकाणी पाचच्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी काय नव्हतं, पूर्ण माळरान होतं. पण आता या पाटाला जे पाणी रिमोडून सुटलेलं आहे आणि सारखं पाणी येतं, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवगार झालेलं आहे. वरपर्यंत जरी बघितलं तर आपल्याला हिरवागार असा पट्टा दिसतो. केळीची बाग लावलेली या ठिकाणी आला आहे. काय मित्रांनो, हा पाट आहे. आता सध्या पाणी नाही, पण भरपूर वेळा पाणी सुटतं इथं आणि याच्यामुळे हे पूर्ण दिसतं हिरवगार आहे. आपण भूषणगडच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पुढे काठेनं उभा आहे तो भूषणगड. आता आपण पोचलोय भूषणगडच्या पायथ्याला. तर आता पुढं पार्किंग आहे, तिथं आपण जाऊ. नमस्कार मित्रांनो, आपण आता भूषणगडच्या पायथ्याशी आलोय आणि पाहू शकता आपण या पार्किंगमध्ये सध्या उभा आहोत. आपण या ठिकाणी गाड्या आपल्या पार्क केलेत. तर मित्रांनो, हा किल्ला भूषणगड. तर या भूषणगडाची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्हा आणि खटाव तालुक्यामध्ये येतो. तर या पूर्ण पठारावरती हा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. आणि आपण या आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय. मित्रांनो, हा किल्ला या महाराष्ट्रामध्ये
सर्वात प्राचीन किल्ल्यामध्ये 2 नंबरचं नामांकन मिळालेला हा किल्ला आहे. तर हा तुम्ही समजू शकता हा किती प्राचीन किल्ला आहे. तर आता आपण वरती चढणार आहोत. तर त्यावेळी तुम्हाला मी त्याची माहिती देतो. मित्रांनो, आता आपण भूषणगड चढाई चालू करतोय. आता आपण सध्या भूषणगडच्या पायथ्याशी आहोत आणि भूषणगड किल्ल्याच्या इथून पायऱ्या चालू होतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भूषणगडची पायऱ्या आहेत आणि कमान आहे. इथून आपण आता चालू करूया. तर मित्रांनो, या भूषणगड किल्ल्यावरती हरनाई देवीचे मंदिर आहे आणि या हरनाई देवीला हजारो शेकडो श्रद्धाळू तिथे भेट देत असतात. तर सध्या आपण चालतोय, तुम्ही बघू शकता पायऱ्या खूप मोठ्या केल्या. तुम्ही पाहू शकता ह्या पायऱ्या जुन्या आहेत आणि ह्या पायऱ्या नवीन आहेत. मित्रांनो, इथं आपल्याला भूषणगडचा मॅप दिसतोय. आपण बघूया. हा बोर्ड आता नवीन लावलाय, ह्याच्या अगोदर नव्हता इथं. तर तुम्ही पाहू शकता भूषणगड अशा प्रकारे आहे. त्याचा पूर्ण मॅप आहे. तर वनमित्र संस्था कागल, हरनाई देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत भूषणगड यांच्यातर्फे हा बोर्ड लावण्यात आला आहे. तर चला वरती जाऊया. हां, तर मित्रांनो, ह्या ज्या पायऱ्या नवीन केलेल्या दिसतात तुम्हाला, ह्या अशा ह्या साईडच्या, इथं लोक जे भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी, तर आज लोकांचा असा समज आहे की हे लोक बोलतात की हरनाई देवी आहे की लोकांनी नवसाला पावती. मग लोक इथे येणारे या ठिकाणी अशा पायऱ्या वगैरे बांधत असतात. आणि ही जी तुम्हाला पाईपलाईन दिसते ही वरून आली पाण्याची पाईपलाईन आहे, पिण्याच्या पाण्याची. तर मित्रांनो, हा भूषणगड या ठिकाणी दसऱ्याला यात्रा भरते हरनाई देवीची. त्यावेळेस लाखो भाविक येत असतात दर्शनासाठी आणि या पायथ्याला ती यात्रा पूर्ण या गडावरती केलेला आहे. त्याच्यामुळं गड हा सध्या हिरवागार दिसतोय. पावसाळ्यामध्ये हिरवागार डोंगर असतो आपला.
मित्रांनो, आपण थोडं वरती आल्यानंतर बाकडं वगैरे ठेवलेले आहेत. थोडंसं आपल्याला थकायला झालं तरी तर आपण विश्रांती घेऊ शकता. आणि पायऱ्याची हाईट ती पण काही जास्त नाही, ठीक आहे. आणि पायऱ्याचा गॅप आहे तो पण मोठा आहे, त्याच्यामुळं आपले पाय भरून येत नाहीत. ही मोठी जमिनीची बाजू आहे. तुम्ही इथून पाहू शकता कसा सुंदर नजारा दिसतोय. हे पूर्ण भूषणगड गाव आहे आणि तुम्ही पाहू शकता हे एकदम पिवळी जर्द इथं फुलं आहेत. त्याच्यामुळे किल्ला खूप उठून दिसतो, सुंदर दिसतो. मित्रांनो, आता आपण गड चढताना मध्यावरती आलोय. तिकडून आपण या गडावरती 2 भुयार आहेत, तर ते आपण पाहण्यासाठी निघालोय. तुम्हाला दाखवतोय. हा जो रोड दिसतोय तो गडाच्या पाठच्या साईडला जातो आणि तिथून आपल्याला भुयारी देवी, पाठच्या साईडला भुयारी देवी मंदिर आहे, तो हा रोड आपल्याला जातो. मित्रांनो, भूषणगडचा इतिहास जर सांगायचं झालं तर हा इतिहास भरपूर लोकांना माहीत नाही. तर मित्रांनो, देवगिरीचा सम्राट राजा सिंगन दुसरा याने हा किल्ला इसवी सन 1210 ते 1247 या कालावधीमध्ये बांधला. मित्रांनो, आपण गडाच्या बॅक साईडला आलोय. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण सुळका दिसतो तुम्हाला शेवटपर्यंत. हा एक सोंडेसारखा आपल्याला दिसतो आणि महादेवाची पिंड, आता हा गडाचा आकार आहे. तुम्ही पाहू शकता खाली जे दिसतंय ते वनीकरण आहे. खूप झाडं लावलेली इथं, तुम्ही पाहू शकता. आपण गडाच्या बॅक साईडला आहोत, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे. तर मला असं वाटतं की ज्या लोकांनी हा भूषणगडला भेट दिली नाही त्यांनी एकदा जरूर भेट द्या, पाहण्यासारखं आहे. तर आता आपण निघालोय गुहेकडे. तर या ठिकाणी 2 गुहा आहेत. इथे एक गुहा आहे पण ही मुजलेली आहे. त्या गुहेच्या तोंडालाच मंदिर बांधलेलं आहे, बघू शकता. या ठिकाणी एक गुहा होती, तर इथं या गुहेच्या तोंडाशी हे भुयारी देवी मंदिर बांधलेलं आहे. आणि ही गुहा मुजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी हे प्राचीन मंदिर आहे. मित्रांनो, आपण पुढे जात जात तुम्हाला मी इतिहास सांगतो. तर मित्रांनो, पुढे इसवी सन 1676 मध्ये शिवाजी राजांनी आदिलशाहकडून किल्ला हा भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची पुन्हा फेर उभारणी केली. मित्रांनो, त्याच्यानंतरच्या काळात औरंगजेबाने हा किल्ला शिवाजी राजांकडून जिंकून घेतला आणि त्याचं नाव इस्लाम तारा असे ठेवले. तर मित्रांनो, तुम्ही खाली बघू शकता, खाली वनीकरण दिसतंय तुम्हाला, खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. ब्लॉगर सातारकर अतुल. मित्रांनो, त्याच्यानंतर हा किल्ला 1805 मध्ये रहमतपूरच्या फत्तेसिंह मांडेंनी या गडावर हल्ला केला होता आणि नंतर पेशवे काळात हा गड पंतप्रतिनिधी यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला. हा मित्रांनो, आणि या गडामध्ये ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत वरती चढण्यासाठी, त्यांची रचना अशी आहे की गड चढताना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस राहतात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरून माऱ्याच्या टप्प्यात राहतो. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांना देवड्या आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण
कुठला मार्ग निवडलेला आहे आणि आपण कसं निघालोय. झाडाझुडपांमधून वाट काढत आपण निघालोय पुढं. आणि हीच मजा आहे खरी आपल्याला अशी ट्रेक करण्याची. तर खूप भारी वाटतं असं. मित्रांनो, आपण जर भूषणगड पाहण्यासाठी येत असाल आणि आपण जर खाजगी वाहनाने येत असाल तर मित्रांनो, भूषणगड बरोबर आपण एका दिवसामध्ये वर्धनगड, महिमनगड, औंधचा गड हे आपण किल्ले बघू शकता आणि पाहण्यासारखं आहेत. औंधच्या गडावरती तुम्हाला म्युझियम बघायला मिळेल. बघण्यासारखं आहे ठिकाण. तर हे खाजगी वाहनामध्ये एका दिवसामध्ये पूर्ण बघून होतं आपलं. मित्रांनो, या भूषणगडाची उंची पाहायला गेली तर 904 फूट उंचीचा हा किल्ला आहे आणि तो गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. आणि हा सह्याद्री उपरांग या डोंगर रांगेमध्ये येतो. तर मित्रांनो, हा गड चढण्यासाठी साधारण पायथ्यापासून ते वर जे मंदिर आहे तो 30 मिनिटाचा कालावधी लागतो, अर्धा तास लागतो. पण कंटिन्यू चालल्यानंतर आपल्याला 20 मिनिटात पोचता येतं. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता खाली हा पाठीमागचा भाग भूषणगडचा कसा दिसतोय तुम्ही बघू शकता. पूर्ण आपल्याला पट्टा बघायला मिळतो. आणि खाली तुम्ही बघू शकता चौबाजूनी वनीकरण केलेलं आहे आणि एकदम सुंदर झाडं आलेले आहेत. हिरवगार दिसते खाली. मित्रांनो, इथून खाली जायचं आहे आपल्याला आणि इथून खाली गेलं की आपण दुसऱ्या गुहेजवळ जाणार आहोत. तर चला जाऊया हळूहळू. मित्रांनो, तुम्ही वरती पाहू शकता गडाची तटबंदी, पाठीमागच्या बाजूची तटबंदी दिसते आणि ही तटबंदी अजून मजबूत आहे. त्यावेळेचं काम एकदम मजबूत होतं, त्याच्यामुळं अजून सुद्धा ही तटबंदी ढासळली नाही किंवा पडलेलं नाही. अजून काय मजबूत आहे एकदम. मित्रांनो, ही जी आपल्याला पाईपलाईन दिसते ही पाईपलाईन सरळ गडावरती जाते. खाली इथं भुयार आहे. आपण भुयारापासून पोचलो आहे. या भुयारातून पिण्यासाठी पाणी हे मंदिर आहे वरती, तुम्हाला दिसते का? तिथं टाकी आहे पाणी पिण्याची आणि याच भुयारातलं पाणी या पाईपने वरती आहे. बघू शकता. खूप अवघड ट्रेक करता आपण इथं पोचलो आहे. आता आपण तुम्हाला भुयाराजवळ घेऊन जाऊया मित्रांनो.
आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. दाखवू नका मला. चल रे आबे. तर आपल्या गँग सोबत आपण आता आतमध्ये निघालोय. मित्रांनो, आपण गुहेच्या आतमध्ये आलोय. तुम्ही बघू शकता. बसलोय आम्ही. तर मित्रांनो, आता आपण गुहेच्या आतमध्ये आलोय. तुम्ही बघू शकता आतमध्ये पाणी आहे. तर हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. हे घरावरती पाणी नेलेलं आहे पाईपातून. आणि तुम्हाला मी आता आपल्यासोबत कोण कोण आलेलं आहे त्यांची ओळख करून देतो. मित्रांनो, हा आहे सुशांत होवाळे, अभिषेक होवाळे, शुभम होवाळे, अजय होवाळे, सातारकर अतुल. तर आता आपण लास्टच्या पॉइंट पर्यंत जाऊया. आणि याच्यामध्ये पाणी जे आहे ते खूप खोल आहे आणि हे पाणी उन्हाळ्यामध्ये पण येत असतं आतमध्ये. तर आता आपण पाण्याकडे जाऊया. आणि ज्यावेळी पावसाळा असतो मित्रांनो, त्यावेळी या गुहेतून पाणी पूर्ण बाहेरपर्यंत येतं. तर चला आतमध्ये जाऊया. मी बघू शकता या ठिकाणी पाणी आहे आणि एकदम आता वॉटरप्रूफ केज. आपण जर वॉटरप्रूफ केजमध्ये जर असतो तर आपल्याला पूर्ण मी पाणी दाखवलं असतं आतमध्ये टाकून. पण पूर्ण पांढरं शुभ्र पाणी आहे. हे दिसते ते पाणीच आहे आणि पिण्यायोग्य पाणी आहे. तर आता आम्ही आतमध्ये आहोत. आतमध्ये एकदम थंड वातावरण आहे मित्रांनो. आता आपण बाहेर जाऊ. जरा आबे आत मीठ काढता. मित्रांनो, आता आपण गुहेतून बाहेर आलोय. आता आपण गडाच्या वरती जाऊ आणि तिकडचं तुम्हाला दाखवू. चला. मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडला एक विहीर आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही विहीर पाहू शकता. पूर्ण बांधकाम केलेलं आहे. तर त्यावेळी ज्यावेळी गडावरती कोणी असेल त्यावेळी पाणी पिण्यासाठी आणि त्या ठिकाणी नवीन महिलांसाठी शौच या साईडून आपण खाली आलो वरती. तर आपण आता गडाच्या माथ्यावर मेन पॉइंटला जाऊया. मित्रांनो, त्या आपण ज्या गुहेत गेलो होतो तिकडचं पाणी ह्या टाकीमध्ये येतं. आपण पाहू शकता हे पाणी पिण्यासाठी वापरतात.
हे गणपतीचं मंदिर आहे वरती. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जर वेळ खूप झाला, आपण लांबून येत असाल तर आपण या शेडमध्ये इथं राहू शकता. इथं आपण मुक्काम करू शकता. पण जेवणाची सोय आपल्याला स्वतः करावी लागेल, कारण इथं जेवणाची व्यवस्था नाही आहे. तर मित्रांनो, हा परिसर बघा तुम्ही किती आपण सुसज्ज आहे. तर चला इथून आपण आता पाठच्या साईडला जाऊया. पाठच्या साईडला निघालोय. मित्रांनो, पाहू शकता, हा पण एकदा एकदम वरच्या पॉइंटला आहे, माथ्यावरती. इकडून आपल्याला किती वाजलेत रात्री? 5 वाजलेत आणि दिवस मावळत चाललेला आहे. आता आपण मित्रांनो, ज्यावेळी आमची महाराष्ट्रातून आम्ही वनभोजनासाठी, ह्या स्कूलमधून वनभोजनासाठी यायचो, आमची भूषणगडावरती सहल असायची, त्यावेळी आम्ही या परिसरामध्ये येतो. त्यावेळी आम्ही ना या ठिकाणी जेवायला वगैरे बसायचो. नंतर आमच्या इथं गाणी वगैरे आम्ही बोलायचो इथं. हा पूर्ण प्लेन परिसर होता. आता पावसाळ्यामुळे इथं गवत आले, पण वनभोजन सहल आमची भूषणगडलाच असायची. मित्रांनो, आता आपण तोफ बुरुजाजवळ आलोय. तर हा तो बुरुज आहे. पाठच्या साईडून शत्रू वगैरे आले तर त्यासाठी इथं तोफखाना असायचा, तुम्ही बघू शकता.
तर चला मित्रांनो, आता आपण गड उतरू. तर मित्रांनो, आपण चढताना पाठीमागच्या साईडला आलो, त्याच्यामुळं तुम्हाला ही साईड दिसली नाही. पण आता उतरताना आपण ह्या रस्त्याने खाली उतरणार आहोत. तर मित्रांनो, थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला इथं महादेवाचं मंदिर भेटतं, मंदिर दिसतं. तर तुम्ही बघू शकता, हे महादेवाचं मंदिर आहे आणि पुढं नंदी आहे. त्याच्याच बाजूला खाली गेल्यानंतर तुम्हाला एक विहीर दिसेल आणि खूप छान विहीर आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच एक विहीर आहे, पुरातनकालीन. बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये कासव आहे का दिसते का माहीत नाही. पण आम्ही ज्यावेळी यायचो त्यावेळी कासव बघायचो. तर त्यावेळी इथं पिण्याच्या पाण्यासाठी ही विहीर असावी. पूर्ण खालीपर्यंत ही बांधलेली विहीर आहे, तुम्ही बघू शकता. चला खाली जाऊया. मित्रांनो, आता वाजले 5:30. तर आता आपण लवकरात लवकर खाली उतरू. मित्रांनो, हा आहे टेहळणी बुरुज. तुम्ही तटबंदी बघू शकता, हे एक तोफेच आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा टेहळणी बुरुज आहे. इकडून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, आतमध्ये जाऊ. या ठिकाणाहून खालून कोण आलंय का हे पूर्ण आपल्याला बघता येतं. शत्रू वगैरे इकडून आला तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण दिसतं, कारण हा पूर्ण मोठा परिसर या ठिकाणून दिसतोय. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, भूषणगडाचा हा मेन टेहळणी बुरुज आहे. या ठिकाणाहून पूर्ण पुढचा परिसर आपल्याला दिसतो. शत्रू पुढून चाल करून आला तर तो आपल्याला लांबूनच दिसतो. त्याच्यामुळे हा मेन टेहळणी बुरुज आहे. आणि तुम्ही तटबंदी पाहू शकता, याच्यामध्ये पूर्ण प्रकारे दिसलं असतं. मी थोडं खाली गेलो आणि मग वरती आलो.
तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, हा आपल्याला दरवाजा दिसतो. तर शत्रूला आतमधलं दिसत नाही, त्याला फक्त बाहेरचंच दिसतंय. अशा प्रकारची ही रचना आहे. तुम्ही बघू शकता या साईडचा थोडासा भाग पडलेला आहे आणि या साईडला पण एक मोठी भेग पडलेली आहे. त्यामुळंच हे काम चालू आहे. अशा प्रकारे ह्या आपल्याला गड दिसतो. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया खाली. मित्रांनो, मगाशी आपण वर चढताना इकडून आलो आणि या साईडून पाठच्या साईडला भुयारच्या साईडला गेलो. तर तुम्ही खाली बघू शकता, पूर्ण भूषणगड गाव दिसतंय. मित्रांनो, पुढच्या साईडून गडाची तटबंदी अशी दिसते. पूर्ण गडाला चौफेर गोल अशी तटबंदी आहे. एकदम भक्कम अशी तटबंदी आहे. मित्रांनो, आता आपण खाली पोचलो आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, सातारकर अतुल हा मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि मित्रांनो, आपला एक लाईक मला प्रोत्साहन देऊन जातो. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपला चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.